याच संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी। पाहूयात। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात जो भाजपला धक्का पडलेला आहे, त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्याचा कालच निर्णय घेतलेला आहे। आणि त्या अनुषंगाने जे आहे देवेंद्र फडणवीस आज दुपारी नागपूरमध्ये दाखल झाले होते। त्यानंतर कार्यकर्त्यांकडून जे आहे की राजीनामा नको द्या अशा घोषणा ज्या आहे भाजप कार्यकर्त्यांनी दिलेल्या आहे। त्यानंतर आता संध्याकाळी 4 वाजता जे आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीकरता रवाना झाले आहेत। अमित शहा यांचा फोन जे आहे अशी माहिती मिळत आहे की अमित शहा यांचा फोन देवेंद्र फडणवीस यांना आला होता आणि त्यानंतर त्यांनी त्यांना सांगितलं होतं की राजीनामा देऊ नका, पहिले सविस्तर भेटून चर्चा करूया, त्यातून कुठला तरी मार्ग निघेल असं त्यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीला रवाना झाले आहेत। आणि आता पुढे हे पाहणं गरजेचं आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतात की नाही हे बघणं आवश्यक आहे। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।